होलाष्टक म्हणजे काय, होलाष्टकामध्ये कोणते कार्य करावे, कोणते टाळावे याबद्दलची सविस्तर माहिती आपण यापुढे जाणून घेऊयात। तर मंडळी, होलाष्टक फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला सुरू होते। पंचांगानुसार यावर्षी होलाष्टक शुक्रवार दिनांक 7 मार्च 2025 रोजी सुरू होईल आणि 13 मार्च रोजी संपेल। होळीच्या आधीचे हे 8 दिवस अशुभ मानले जातात। या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही। तर या काळात कोणतेही शुभ कार्य का करू नये? तुम्हाला होळीची आणि भक्त प्रल्हादाची कथा सुद्धा माहीतच असेल की भक्त प्रल्हाद म्हणजे साक्षात तो भगवान विष्णूंचा भक्त होता आणि तो सतत नारायण नारायण हा जप करत राहायचा किंवा त्यांच्या भक्तीने भगवान विष्णूचे नामस्मरण तो करत राहायचा। पण त्याचे जे वडील होते हिरण्यकशिपू, त्यांना मात्र आपल्या मुलाचं हे वागणं अजिबात पटत नव्हतं। हिरण्यकशिपूला भगवान विष्णूंचा राग यायचा। हिरण्यकशिपूने भक्त प्रल्हादाचे ध्यान हटवण्याचा बराच प्रयत्न केला। बऱ्याच प्रकारच्या शिक्षा किंवा युक्त्या लढून बघितल्या, पण भक्त प्रल्हाद काही मागे हटला नाही। तो विष्णूची भक्ती करत राहिला आणि होलिका जी होती ती भक्त प्रल्हादाची आत्या होती, म्हणजेच हिरण्यकशिपूची बहीण होती। मग त्याने आपल्या मुलाला सांगितले, विष्णूचे नाव घेणे बंद कर। पण प्रल्हादाला हरिनामाची गोडी लागल्यामुळे तो नामस्मरण थांबवू शकला नाही। आपल्यासमोर आपलाच मुलगा आपल्या शत्रूचे नाम घेतो, भक्ती करतो हे पाहून हिरण्यकशिपूला राग अनावर झाला आणि त्याने प्रल्हादाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळी देवाने त्याचे रक्षण केले आणि प्रल्हादाच्या केसालाही धक्का लागला नाही। तेव्हा राजा हिरण्यकशिपूने आपली बहीण होलिका हिला प्रल्हादाला मारण्यासाठी अग्नीत जाळण्यास सांगितले। होलिकाला ब्रह्मदेवाने वरदान दिले होते की अग्नी तिला जाळू शकत नाही। अशा स्थितीत होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीच्या ढिगाऱ्यावर बसली। तिला मिळालेल्या वरदानाचा उपयोग तिने अयोग्य कारणासाठी केला, त्यामुळे तिला मिळालेले वरदान तिच्यासाठी शाप ठरले। भगवान विष्णूंनी प्रल्हादाचे रक्षण केले आणि होलिका जी होती तर ती त्या आगीमध्ये जळून राख झाली। तेव्हापासून होलिका दहन हा सण अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो। म्हणूनच होळीचं दहन करण्याची पद्धत आहे। आणि या कालावधीमध्ये म्हणजेच होळीच्या अगोदर जे काही 7-8 दिवस असतात, ज्याला आपण होलाष्टक म्हणतो, तर त्या कालावधीमध्ये या प्रल्हादाला भरपूर प्रकारचा त्रास हिरण्यकशिपू म्हणा किंवा त्याची आत्या म्हणा किंवा हिरण्यकशिपूचे जे काही सैन्य होतं तर त्यांनी या 7-8 दिवसामध्ये खूप त्रास दिला होता। तर त्यामुळेच हे जे 7-8 दिवस आहेत, जो कालावधी आहे तो अशुभ मानला जातो आणि बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची कार्यसुद्धा जी काही शुभ कार्य आहेत तर ती या काळामध्ये केली जात नाहीत।